नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर ओपन केल्यानंतर आपल्याला OTP का येत नाही किंवा आपल्याला OTP कसे मिळवायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले की पवित्र पोर्टल बंद करण्यात आले आहे का वेबसाईट, किंवा मला OTP का येत नाही। OTPचं सोल्युशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। बघा, ही मेथड यूज करा, 100% तुम्हाला OTP येणार आहे। मित्रांनो, आज शेवटची तारीख आहे मित्रांनो प्रेफरन्स देण्याची। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रेफरन्स कसं द्यायचं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओसुद्धा बघू शकता। परंतु आज सर्व विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आहे की OTP येत नाही। तर OTP का येत नाही त्याचं सोल्युशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। आपल्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण क्रोम ब्राउझर ओपन करत असाल तर कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या मेथडने क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि आपल्याला OTP मिळवायचे ते आपल्याला लाईव्ह बघायचं आहे। तर बघा, हीच प्रोसेस यूज करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर बघा, मी मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन केले, तुम्ही तुमच्या PCमध्ये असेल लॅपटॉपमध्ये कुठेही तुम्ही ओपन करत असाल तर आपल्याला ब्राउझर कसे ओपन करायचं, या ब्राउझरमध्ये तुम्ही जर पवित्र पोर्टल यूजर ID पासवर्ड आणि कॅप्चा फिलअप करून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 100% मिली सेकंदामध्ये तुम्हाला OTP येणार आहेत। तर ही प्रोसेस असते मित्रांनो। बघा, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वरती बघा 3 डॉट दिसत असेल, हे बघा, कॉम्प्युटरमध्ये जरी पाहिलं तरी तुम्हाला या कॉर्नरला 3 डॉट दिसणार आहेत। या 3 डॉटवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसणार आहे। न्यू टॅब आणि न्यू टॅब, बघा सेकंड टॅब आहे तर न्यू इंटू टॅब आणि हिस्ट्री, डिलेट, ब्राउझिंग, डाउनलोड, बुकमार्क्स असे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसणार आहे। तर बघा या ठिकाणी आता या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर बघा सेकंड ऑप्शन आहे, हा सेकंड ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ब्राउझर या पद्धतीने तो ओपन होईल। आता हे ब्राउझर ओपन झाले, या ब्राउझरमध्ये तुम्हाला काय करायचं, पवित्र पोर्टल वेबसाईट ओपन करायची। तर ओपन करण्यापूर्वी आपल्याला हे खालचं तुम्हाला बटन दिसत असेल, हे चालू करून द्यायचं आहे। हेच ऑन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्च और टाईप URL या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टल असं सर्च करायचं आहे मित्रांनो। पवित्र पोर्टल, बघा पवित्र पोर्टल 2022 असं तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला ओपन करायचं आहे। फर्स्ट वेबसाईट असेल पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022, बघा स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलचं तुम्हाला या ठिकाणी डेस्कटॉप दिसणार आहे। तर या पद्धतीने दिसणार आहे। तर बघा या ठिकाणी तुमचं यूजर ID पासवर्ड आणि कॅप्चा फिलअप करायचं आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। 100% तुम्हाला OTP येणार आहेत। बघा, तुमच्या मित्रांना माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण असं तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ सापडणार नाही मित्रांनो, कारण OTPचं प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु आपल्याला ब्राउझर कोणत्या ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे ते तुम्हाला माहीत नसेल तर या ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन करा, 100% तुम्हाला OTP येणार आहेत। आज शेवटची तारीख आहे प्रेफरन्स द्यायची। तर प्रेफरन्स कसे द्यायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले। व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कुठल्याही भरतीचे निकाल किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।